गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण सोन्याहून मौल्यवान ही फक्त 10 रुपयांची वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणा. यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी 10 रुपयाचे का होईना धने खरेदी करून घेऊन येऊ शकतात. त्याला आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे, त्याची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकतात. तसेच 10 रुपयाची तुम्ही चणा डाळ जी आहे ती घरी आणू शकतात, त्याची सुद्धा पूजा करायची नाही. तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकतात. तसेच या दिवशी धान्य खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व. तुमच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या घरी घेऊन या आणि त्याला स्थापित करा. तसेच तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुमच्या घरी घेऊन येऊ शकतात. तसेच तुमच्या घरी जर झाडू खराब झाला असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन झाडू खरेदी करून आणू शकतात. तुम्ही मीठ खरेदी करून आणू शकतात आणि त्याला देवघरामध्ये ठेवून आपल्याला त्याची पूजाही करायची आहे.